तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करत आहे. तर आज त्या दिवशी मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला आहे, प्रॉन्स मसाला फ्राय केला, कोळंबी मसाला फ्राय. तशीच त्यात थोडी कोळंबी उरलेली, तर ती आज कोळंबी रवा फ्राय करूया आपण. एकदम अशी जशी आम्ही हॉटेलात वगैरे खातो ना, सेम तशीच कचकची मस्त की चव. तुमका पण दाखवते कशी बनवतात ती. मग तुम्ही पण बघून घ्या आणि तुम्ही पण आपापल्या घराकडे करा, घराकडे करून खावा मस्तपैकी. आपली कोळंबी असत आणि आपण रवा घेतलो आता आपल्या भाजूक लागतो तो. आता कोळंबीत आपण काय करायचं, मीठ मसालो लिंबू आणि थोडाफार काहीतरी टाकायचा दाखवायचं आहे. तर हे बघा, ही आपली कोळंबी. आपल्याला मसाला लागतो थोडंसं, हळद मीठ लिंबू आलं लसूणची पेस्ट आणि रवा. तर आपण सगळ्यात पहिल्या ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी आलं लसूणची पेस्ट अजून थोडं टाकूया. त्यानंतर त्याच्यात ॲड करूया थोडासा मीठ टाकायचा. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आपलं घरगुती मसालो हा तो मसाला ॲड करायचो थोडंसं. त्याच्यामध्ये लास्टला हे लिंबू पिळायचा. लिंबू पिळायचा आणि या काय करायचा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बघा मसाला मस्त कलर असा, मसाला झणझणीत झालेलो आपलो. आणि काय करायचा, एक 10 ते 15 मिनटं असंच मॅरिनेट लावून ठेवायचा. तर आपली कोळंबी मस्त व्यवस्थित मॅरिनेट झालेली असेल, बघू शकता तुम्ही. मसाल्याने पण रंग घातला एकदम लाल लाल चटक. आता काय करूया, गॅसावरती तवो ठेवूया. तो मस्त की गरम होऊ देत. मग काय करायचा, एक एक कोळंबी उकलायची, रव्यात डीप करायची आणि तव्यावर ठेवायची. आणि मस्तपैकी बघूया आता आमचं भाऊ इलो काय एकदम अशी नाय ताव मारतो, जबरदस्त ताव मारतो. तोपर्यंत तव गरम होऊन दे. आई आमच्याकडे किरकिर करता, भांडी घासूची लागतात म्हणा. बघू भाऊ इलो का भांडी घासतो, काय टेन्शन नाही. काय घे मनीष भांडी घासतो मा. हां मी नाही घासले, मनीष घासतो. त्याच्यासाठी चालला आता काय बनवतो पण मनीष. पप्पा घासतले पप्पा नाही घासूचे. आवाज तडे किलेच करता पप्पांबरोबर. तोपर्यंत काय करते, झालो हा मस्त गरम. गॅस जरा कमी करूया. दुसरीकडे आपल्या भावाचा चिकन शिजता. तर एक ह्या घ्यायचा, अशी डीप करायची रव्यात, डीप करून सगळी अशी तव्यावर ठेवायची. जास्त एकदम रव दाबून लावायचं नाही, दाबून रव लावलं मग ह्या होतं ते रव सुट्टा. तर आपली ही तव्यावर टाकलेली असत मस्तपैकी. त्याच्यात आपण थोडंसं तेल ॲड करायचा. जरा गॅस मोठं करूया. व्यवस्थित तेल टाकून घ्यायचा. ते खाली चिकटन करपली तर झाली. मग अशी व्यवस्थित भाजून झाली की मग डायरेक्ट खायची गरमागरम व्यवस्थित. बघूया वास तर मस्त येता, वासान भूक लागली जोरात.
वासान भूक लागली म्हटल्या. तुका लागली भूक मग वासान? मग आई काही भूक लागली जातो. आता बघूया. मस्तपैकी एका साईडने भाजलेली करकरीत ते परतलंय. जरा एकटो असला जरा परतूक गावना नाही. मोबाईल धरून परतूक गावणार नाही म्हणून आधी परतलंय. अशी परतून झाली. आता एका साईडने भाजली दुसऱ्या साईडने भाजली की मस्तपैकी काढायची आणि बाई खाऊ द्यायची. इंक भूक लागली वासन तर आंबो खातात. केलं गॅस बंद केलं. तर म्हटलं थोडा जरा वाफेर ह्या करूया. बघा वा 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 वास घ्या बरं गेलं वास. खतरनाक बरं वाटलं ना. बाईला बरं वाटलं म्हणजे झालं आपलं मॅटर. शिजावया म्हणतात. हे बघा दुसऱ्या साईडून पण व्यवस्थित झाली आहे. भाजली तर मस्त की झाली भाजली आहेत. हळूहळू एक काढून आपण प्लेटमध्ये घेऊया. तरी बघा अशी आपण प्लेटमध्ये काढून घेतली आहेत मस्तपैकी. थोडी रवली आहेत ती मी काढतो आहे. आता ही जी असत व्यवस्थित प्लेटिंग झाली आहे बघा. कोणाचं अशी सेम टू सेम प्रॉन्स रवा फ्राय भरी असते तर हे व्हिडिओ बघा आणि करून खाया. हे बघा. तर आज काय भाऊ नाही खा बघून टेस्ट सांगू तर पप्पा असत. हो खाऊन दाखवा टेस्ट कशी आहे सांगा. गरम असत का? कालमेट एक नंबर. मुद्दाम सांगू नका खरं काय तर सांगा. भाजली बरोबर ना. आपण चांगला व्यवस्थित भाजली म्हणजे आपलं मॅटर एक नंबर झालं. हा तर ना राजा बसलो तोपर्यंत. हे बघा खत्रीच झाली होत. माका तर वास एक नंबर येता. काय करते मी पण खाते मग दाखवते. एक नंबर.